प्राधान्य देणं, त्यांनी सर्व सूत्र हातात घ्यावे. आम्ही आपल्या सोबत आहोत. तरी आपण ज्या ताकदीनं हे संपर्क कार्यालयावर ठेवले, संपर्क कार्यालय उद्घाटन करून किंवा बोलून जमणार नाही, तर तिथून या विभागाचा निर्णय घ्यायला पाहिजे. आरपीआयला काय जबाबदारी आहे ती आम्हाला सांगा. इतर पक्षाबद्दल तुम्ही काय निर्णय घ्यायचा मला माहिती. माझ्या पक्षाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना आपण काय जबाबदारी देणार आहे, कोणता प्रभाग त्यांच्याकडे देणार आहात, कोणता बूथ रचना त्यांच्याकडे देणार आहात, कोणत्या वार्डात किती बूथ आहे तेच त्याची माहिती तुमच्याकडे आहे का? माझ्या माहितीप्रमाणे 40 लाख 20 लाख 30,124 मतदान आहे. 1992 बूथ आहेत. माहिती आहे का? मला माहिती नाही, सर्वांना माहिती असावी. मुद्दाम कारण आपण शेजर बसून आपल्यालाच माहिती विचारली पाहिजे की आमचं मतदान किती आहे. मला खात्री, मला विश्वास आहे की आपण ह्या पद्धतीने जर यंत्रणा लावली की माझ्या वार्डामध्ये एवढं मतदान आहे, एवढं मतदान काही ठिकाणी आम्हाला विरोधात नाही बोलतो, सहजतेने बोलतो की काही ठिकाणी आपल्याला मतदान कमी झालं तरी चालेल. तर जिथं आमचे बाल्य किल्ले त्या बाल्य किल्ल्यामध्ये आम्हाला ओव्हरफ्लो मतदान 80% 85% आम्ही काय राहणार आहे अशा पद्धतीने आहे. मी माझं उदाहरण सांगतो. 25 वर्ष जाहीरपणे सांगतो. तरी आम्ही शिवसेनेच्या विरोधात लढलो, भाजपच्या विरोधात लढलो, मनसेच्या विरोधात लढलो, राष्ट्रवादीच्या विरोधात, सर्वांच्या विरोधात 5 वेळा आम्ही लढलो. परंतु आम्ही 2 वाजता हार झालं तर 3:30 वाजता आमचे बूथ सोडून देतो आणि तपासतो आम्हाला किती मतदान झालं. आणि बूथवरच ठरतो की कोण माणसं आमचा आहे त्याची टिक मार्क करतो आम्ही मध्ये वाजताच्या ऐवजी. आणि आमचा बूथचा म्हणून मुद्दाम सांगतो कारण आपल्याला दरवेळा आपल्याला शिक्का आहे की तू रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक. एटीएम होतं म्हणजे महायुती नव्हती, युती होती. आता महायुती आहे म्हणजे निश्चित भाजपबरोबर शिवसेना नाही, निश्चित आरपीआय तिघं नाही, आता मनसे पण आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी पण आहे. हे इतर पक्षाबद्दल आहे ते आपल्यावर, इतर पक्ष जरी आहे परंतु जी ताकद आहे त्या नागपूर शहरामध्ये ते आपण विश्वासाने मी भाषण म्हणून काय माझं माहिती माझं जाईल, मला काय अपेक्षा नाही सांगेल. तर आम्ही मनापासून विचार केला जोशीबा तर बुक पण लागत नाही. मी माझ्या वाट्यात सांगत असतो की पॉम्पलेट वाटायला थोडेसे विचार करतात लोक. काय ते बरोबर आहे का नाही? विचार करतात पॉम्पलेट कुठं वाटायचं, पॉम्पलेट घेतल्यावर कॅलेंडर वाटायचं कसं वाटायचं, कॅलेंडर सुद्धा वर्षाचं कसं वाटायचं हा बाजूला केला म्हणून म्हणत नाही. पण ते नियोजन शिक्षण म्हणतो ते आपल्याला करावं लागणार.